अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित आहेत। तटकरे साहेब, काय आज अजितदादांची जयंती आणि त्यानिमित्ताने सायकल स्पर्धेचं आयोजन तुमच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे, काय नाही? दादांशिवाय वाटचाल करणं हे आयुष्यभराच्या वेदना अंतःकरणामध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे। माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा दादांचा मला मिळालेला सहवास, त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये दाखवलेली झेप आणि त्यांच्या सोबत काम करण्याची माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालेली संधी, हा सर्वात मोठा माझ्या जीवनातला एक ठेवा आहे। आज राष्ट्रीय पातळीवरच्या सायकलच्या स्पर्धा या सुद्धा दादांशी जीवनाची जोडल्या गेलेल्या आहेत असं मला स्वतःला वाटतं। कारण सायकलपटू ज्यावेळेला दीर्घकाळ 122 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जिंकत असतो, त्याच्यामध्ये भाग घेत असतो, त्याच्यामध्ये सातत्य, सराव, कमालीची एकाग्रता, प्रचंड प्रमाणावरची मेहनत आणि आपण घेतलेल्या कामांच्या मध्ये यश मिळवण्यासाठी करावं लागणारं सातत्य, हे दादांच्या जीवनातलं सार आहे। आणि आज या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा देशभरातले सायकलपटू याच्यामध्ये सहभागी झालेत। दादांच्या प्रति विनम्रपणाच्या भावना या ठिकाणी व्यक्त करत असतानाच त्यांचा विचार आजरामर करण्याचं काम आम्ही सगळेजण करू, हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे। आज दादांचं 1 वर्ष पूर्ण होतंय, दादांच्या निधनाला हा स्मृतिदिन आहे। तुम्ही जवळपास 38 वर्ष तुम्ही त्यांचे सहकारी राहिलेला आहात, काय नेमक्या आज भावना आहेत तुमच्या? नाही, दादांना जाऊन 6 महिने झालेत, ही त्यांची जयंती आहे, ही जयंती आहे। दादांचा जन्मदिवस माझ्या आयुष्यात 27 वर्ष मी त्यांच्या जन्मदिवसाला, गेल्या वर्षी याच दिवशी याच वेळेला मी दादांसोबत 2 तास होतो। प्रचंड आठवणीचा कल्लोळ मनामध्ये त्या ठिकाणी आहे। त्यांची जयंती साजरी करणं याच्यासारखी दुर्दैव वेळ आमच्या आयुष्यामध्ये आलेली नाही, येऊ शकत नाही, पण ती आले हे सत्य कधी नाकारता येत नाही। पण त्याने दिलेला विचार, आत्मविश्वास घेऊन पुढे चालणं, याच पद्धतीने आम्ही सर्वजण त्यांच्या विचाराच्या अन्वये म्हणून काम करतो। तुम्ही अधिवेशन सोडून आलेला आहात, दिल्लीत ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, राज्यातले देखील नेते त्या ठिकाणी पोहोचतात, पाठिंबा देत आहेत, काय नेमकं या सगळ्या आंदोलन या संदर्भामध्ये केंद्र सरकार निश्चितपणाने भूमिका त्या ठिकाणी घेईल। आंदोलकांची JP नड्डांची भेट झाली, आता अधिवेशनामध्ये गेल्याच्यानंतर नेमकं केंद्र सरकार याच्यामध्ये सकारात्मक कशामध्ये पावलं उचलेल ते निश्चितपणे त्या ठिकाणी उचलणार आहे। आरोप होतो राजकीय पोळी भाजून घेतली जाते, तर सुनील तटकरे आता आपल्या सोबत आहेत, त्यांनी या सगळ्याचं उद्घाटन करण्यासाठी सर्व पाहुणे आणि प्रवेशद्वाराशी जात आहे। केंद्र सरकार या सगळ्याचा तोडगा काढेल असं देखील भूमिका या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश आचार्य, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।